हॅलो स्टुडंट्स, फिजिक्सच्या या सेकंड लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. आज आपण बेसिक मॅथमॅटिक्स यूज इन फिजिक्स याविषयी माहिती घेणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युली फिजिक्स काय असतं, फिजिक्स आपल्याला किती गरजेचं आहे, फिजिक्सची जनरल एक सिंपल डेफिनेशन आपण सांगितली होती. व्हॉट इज फिजिक्स? इज अ ब्रांच ऑफ नॅचरल सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ मॅटर. मग त्या मॅटरचा आपल्याला अभ्यास करायचा. मग त्या मॅटरमध्ये काय काय आहे, तर मॅटरचे आपल्याला जे काही मोशन्स त्याच्या रिलेटेड जे काही एंटिटीज आहेत, एनर्जी असेल, फोर्स असेल, त्याचं जे रिलेशन आहे स्पेस आणि टाईमच्या विषयी, हे सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे फिजिक्स असतं. पण या फिजिक्सच्या आपण काय ब्रँचेस बघितल्या, त्या ब्रँचेस होत्या जसं की क्लासिकल मेकॅनिक्स, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, त्यानंतर हीट अँड थर्मोडायनामिक्स, ऑप्टिक्स आणि मॉडर्न फिजिक्स. या सर्वांविषयी आपण जनरल पूर्ण 12 स्टँडर्ड 11 to 12 स्टँडर्ड हा पूर्ण 2 वर्षाचा तुमचा जो सिलेबस आहे, तो सिलेबस या 5 सेक्शनमध्ये डिफाईन केला होता. ते मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. त्यामध्ये आपला जो पहिला पार्ट आहे म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्सला आपण सुरुवात करणार आहोत. जसं की मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, क्लासिकल मेकॅनिक्स ज्याला चांगल्या प्रकारे जमतो त्याला फिजिक्समध्ये सगळे टॉपिक्स हे अगदी व्यवस्थित जमत असतात. अशाच पद्धतीनं आपण क्लासिकल मेकॅनिक्समध्ये फिजिक्सला सांगण्यासाठी जी प्रोसेस लागते ती प्रोसेस म्हणजे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स. विदाउट मॅथमॅटिक्स फिजिक्स कधी कम्प्लीट राहू शकत नाही. ओके, सो या प्रकारे आपण बेसिक मॅथमॅटिक्स यूज इन फिजिक्सला सुरुवात करूया. आपला पहिला क्लासिकल मेकॅनिक्स मधला पहिला सेक्शन आहे, पहिला चॅप्टर जो आहे त्या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. सो फर्स्ट टॉपिक आहे म्हणजे आपण आपल्या 11th स्टँडर्ड साठीचा पहिला टॉपिक जो म्हणतो तो आहे बेसिक मॅथमॅटिक्स. बेसिक mathematics use in physics. What are those basic mathematics we already learned in 10th standard? So just मी त्याची रिवाइज करून देतोय. मग असे कोणते बेसिक मॅथमॅटिक्स आहेत जे मॅथमॅटिक्स आपल्याला गरजेचं आहे फिजिक्ससाठी लागतं. मग त्याच्यामध्ये पहिला सेक्शन म्हणजे 10th स्टँडर्डला हा बऱ्यापैकी आपल्याला झाला. सो पहिला टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री. त्यानंतर याचा दुसरा टॉपिक आपल्याला बघायचा आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री. थर्ड पॉइंट जो असेल तो आपला आहे कॅल्क्युलस. या कॅल्क्युलस मध्ये जे बघणार आहोत ते म्हणजे डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावर साधारण तुमचे 2 वर्ष हे अवलंबून आहे. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन. काळजी करू नका, 11th आणि 12th स्टँडर्डसाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच मी इथं घेणार आहे. हाय डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये होतच आहे. ट्रिग्नोमेट्री, कोऑर्डिनेट ज्योमेट्री हे तुमचं 10th स्टँडर्डमध्ये बऱ्यापैकी झाले. म्हणजे तुम्ही जनरल मी असं सांगितलं तुम्ही 7-8 पासून हे सगळं बघत आहात. फक्त कॅल्क्युलस हा जरा डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशनचा पार्ट जरा नवीन असेल, जास्त गरजेचं नाही. जेवढं गरजेचं तेवढं मी तुम्हाला शिकवणार, बाकीचं हे तुमचं मॅथमॅटिक्समध्ये होत चालेल. त्यानंतर फोर्थ टॉपिक जो आहे तो आहे आपल्याला ज्योमेट्री. जनरल आपण लॉगॅरिथम, काही बायनॉमियल थेरम्स आहेत ते याच्यामध्ये बघणार आहोत, जे जनरली आपले स्क्वेअर रूट वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी लागत असतात. काही प्रोग्रेशन थिअरीज आहेत त्या आपण बघू. त्यानंतर स्केलार अँड वेक्टर या गोष्टी आपल्याला या बेसिक मॅथमॅटिक्समध्ये शिकायच्या. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम वी स्टार्ट आवर फर्स्ट टॉपिक. फर्स्ट टॉपिक इज ट्रिग्नोमेट्री. चला ट्रिग्नोमेट्रीला सुरुवात करू. मग ट्रिग्नोमेट्री म्हणजे पहिला पॉईंट कुठला येतो, तर ट्रिग्नोमेट्री ही बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती असेल. ट्रिग्नोमेट्री, सो इन फर्स्ट ट्रिग्नोमेट्री घेऊया. मग आता ह्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये मी पहिला पॉईंट घेतो अँगल. माय फर्स्ट पॉईंट इज अँगल. व्हॉट इज अँगल? तुम्ही व्हिडिओ पॉज करून इझिली आन्सर देऊ शकता. व्हॉट इज अँगल? अँगल कशाला जनरल अँगल कसं म्हणणार? द अमाउंट ऑफ रिव्होल्यूशन by the revolving line makes with its initial position. एकदम साध्या आणि सिंपल भाषेत तुम्ही लाईन करू शकता.
the amount of revolution by the revolving line makes with its initial position. कसं समजून घेणार तर बघा सिंपल ही एक तुमच्याकडे लाईन असेल याला म्हणतो लाईन OX ओके त्यानंतर ही दुसरी लाईन आहे OP is the revolving line makes with initial revolution with initial line with its initial position OX and this revolution we define by the angle. हे रिव्होल्यूशन आपण अँगल डिफाइन करणार आहे त्या अँगल म्हणायचं असतं दिस इज द अँगल ऑफ दिस रिव्हॉल्विंग लाईन. याच्यात रिव्हॉल्विंग लाईन कोणची आहे OP इज द रिव्हॉल्विंग म्हणजे अँगल किती असेल सो अँगल POX इज इक्वल टू अँगल आपण घेणार आहे थीटा. मग आता हा अँगल आपण दोन प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो म्हणजे हा थीटा पॉझिटिव्ह कधी घ्यायचा आणि हा थीटा निगेटिव्ह कधी घ्यायचा. सो अँगल सिंपल आपण म्हणणार अँगल थीटा is positive when a revolving line trace in anti-clockwise direction. मला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन जर याला ट्रेस केलं रिव्हॉल्विंग लाईनचं इनिशियल पोझिशन पासून ट्रेसिंग जर घ्यायला सुरुवात केली तर अँगल थीटा काय घ्यायचा पॉझिटिव्ह. अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन कशी हे बघा हा असेल OX ही झाली OP हा झाला θ1 नंतर OP प्राइम θ2 OP डबल प्राइम θ3 OP प्राइम 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 आहे θ4 असेल. तर ही जी डायरेक्शन आली ही डायरेक्शन आली θ1 θ2 θ3 θ4 सो ऑन ही झाली त्याच्याकडे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ही झाली त्याच्याकडे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन म्हणजे घड्याळ जसं उलट्या फिरतं ना त्या पद्धतीने ते असतं त्याच्याला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. त्या कंडिशनमध्ये जो अँगल थीटा घेणार आहात अँगल POX हा अँगल काय घ्यायचा आहे तुम्हाला तो अँगल घ्यायचा आहे पॉझिटिव्ह. मग हा निगेटिव्ह कधी घेणार सिंपल आहे दिस अँगल इज टेक ॲज अ निगेटिव्ह किंवा when a revolving line trace in clockwise direction. ज्यावेळेस याला क्लॉकवाइज डायरेक्शन ट्रेस करणार त्यावेळेस तो अँगल किती घ्यायचा आहे तर तो अँगल आपल्याला घ्यायचा आहे निगेटिव्ह. होप सो सर्वांना अँगल म्हणजे काय हे समजलं असेल. मग आता अँगल हा जो कुठल्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो त्याला मी काय करतो तुम्ही पॉज करून हे नोट डाऊन करू शकता. मग आता हा अँगल जो असतो जे तर वन राईट अँगल तर आपण म्हणू शकतो किंवा मी असं घेतो अँगल मोजला जातो डिग्री ऑर रेडियन मध्ये 1 डिग्री इज इक्वल टू असतो 60 मिनिट माहिती असेल सगळ्यांना 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट आणि याला आपण असं पण म्हणू शकतो 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद. त्यानंतर वन राईट अँगल माहिती असेल या गोष्टी सर्वांना वन राईट अँगल इज इक्वल टू असतो किती 90 डिग्री. मग आता हा वन राईट अँगल म्हणजे हा जर तुमचा वन राईट अँगल याला मी असं घेतो हा असेल O हा असेल X हा असेल P दिस इज वन राईट अँगल आणि हा अँगल तुमचा येणार आहे 90 डिग्री. हा झाला वन राईट अँगल ओके. त्यानंतर this is also written as one right angle is equal to माहिती असेल सर्वांना how much pi by 2 याला आपण रेडियन मध्ये सुद्धा लिहू शकतो pi by 2 रेडियन. आता माझा क्वेश्चन असा आहे what is the value of 1 radian or what is the meaning of 1 radian. 1 radian किती असेल सिंपल आहे तर 1 radian आपण बघूया. 1 radian आता 1 radian कसं म्हणायचं बघा हा एक सर्कल असेल या ठिकाणी आणि या सर्कलचा हा सेंटर असेल ओके. सर्कलची सर्कम्फरन्स सगळ्यांना माहिती असते हा सेंटर असेल त्या सर्कलचा सेंटरला मी O म्हणतो. त्यानंतर ही याच्यावरती रेडियस असेल ही सर्कलची रेडियस ही रेडियस. मग आता 1 रेडियन असेल ज्यावेळेस कुठल्याही सर्कलचा जो अँगल असेल सेंटरला जो अँगल असणार आहे तो अँगल कोणी तयार केला गेला पाहिजे तर तो अँगल तयार केला पाहिजे त्याच्या आर्कने आणि त्या आर्कची लेंथ ज्यावेळेस रेडियस एवढी असेल
प्रत्येक समजून घ्या. ज्यावेळेस आर्कची लेंथ ही इज इक्वल टू रेडियस एवढी येऊन जाते, दॅट मीन्स दिस हियर इज इक्वल टू आर, हियर इज ऑल्सो आर, त्यावेळेस जो अँगल त्याच्या सेंटरला बनतो त्या अँगलला म्हणायचं असतं रेडियन अँगल. दिस इज व्हॅल्यू ऑफ 1 रेडियन. So what is value of 1 radian? The angle subtended by its center of the circle by an arc of the circle whose length is equal to the radius of circle, This is the value of 1 radian. So 1 radian कशाला म्हणतात? एकदम सिंपल आहे. ज्यावेळेस सिंपल समजून घ्या, आर्कची लेंथ इज इक्वल टू रेडियस एवढी येऊन जाणार. आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस एवढी असेल, त्यावेळेस सेंटरला जो अँगल बनतो त्या अँगलला म्हणायचं 1 रेडियन. आता हे 1 रेडियनची व्हॅल्यू किती असते? दिस 1 रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय, आणि ही सगळ्यांना माहिती आहे नियरली इक्वल टू असते 57.3 डिग्री. माहिती असेल सर्वांना. सो दिस इज अबाउट द रेडियन. सिंपल आहे. व्हॉट इज रेडियन? द अँगल सबटेंडेड बाय इट्स सेंटर ऑफ द सर्कल बाय एन आर्क ऑफ द सर्कल हुज लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल. आर्कची लेंथ इज इक्वल टू रेडियस एवढी असेल, त्यावेळेस सेंटरला जो अँगल बनतो, म्हणजे समजा ही रेडियस 2 सेंटीमीटर आली, त्यानंतर जर लेंथ तुम्ही 2 सेंटीमीटर घेतली तर बघा सेंटरला बरोबर एक अँगल बनतो आणि त्याच अँगलला म्हणायचं असतं रेडियन अँगल. दिस इज कॉल्ड ॲज a radian, 1 radian, and value of 1 radian is equal to 180 degree upon pi. Nearly this value is equal to 57.3 degree. ओके. आता याचे काही कन्वर्जन्स असतात. जसं की समजा मी कन्वर्ट केला डिग्री टू रेडियन. ज्यावेळेस तुम्ही अँगलला कन्वर्ट करणार आहात डिग्री टू रेडियन मध्ये, त्यावेळेस मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. ज्यावेळेस तुम्ही डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्ट करणार आहात त्यावेळेस पाय बाय 180 डिग्रीने रेडियन त्याला मल्टिप्लाय करायचं. समजून घ्या. प्रत्येकदा सांगतो, ज्यावेळेस तुम्ही डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्जन करणार आहात, कन्वर्जनसाठी महत्त्वाचं लागतं. जसं की 1 डिग्रीचं तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे रेडियन मध्ये, 1 डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन करण्यासाठी तुम्ही मल्टिप्लाय करणार पाय बाय 180 डिग्री. ओके. पुढं ज्यावेळेस तुम्ही रेडियन याची एक्झॅक्टली रिव्हर्स म्हणजे रेडियन टू डिग्री मध्ये कन्वर्ट करणार आहात, रेडियन टू डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 180 डिग्री अपॉन पाय. व्यवस्थित समजून घ्या. दिसत असेल सर्वांना. डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पाय बाय 180 डिग्रीने मल्टिप्लाय करा. रेडियन टू डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 180 डिग्री बाय पाय ने मल्टिप्लाय करा. कसं दिसेल तर मी इथे लिहून देतो. कन्वर्ट फर्स्ट डिग्री टू रेडियन डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 1 पाय बाय 180 डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पाय बाय 180 डिग्रीने मल्टिप्लाय करा. पुढं रेडियन टू डिग्री मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल, तर मल्टिप्लाय करा 180 डिग्री अपॉन पाय. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. रेडियन म्हणजे काय, अँगल म्हणजे काय, तुमचं 10th स्टँडर्ड मध्ये बऱ्यापैकी झालं असेल. फक्त एक कन्वर्जन महत्त्वाचं आहे जे आपल्याला लागणार आहे. डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं, आणि रेडियन टू डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 180 डिग्री अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. मग आता तुम्ही म्हणजे हे फिजिक्स मध्ये वापरायचं कुठे? तर फिजिक्स मध्ये गेल्यानंतर हा जो अँगल आहे तो अँगल आपण सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. त्या अँगलला म्हणायचं असतं, त्या ठिकाणी आपण या अँगलला म्हणणार आहोत अँगुलर डिस्प्लेसमेंट.
म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पोझिशन ए पासून पोझिशन बी पर्यंत तुम्ही डिस्प्लेस झाला. किती डिस्प्लेस झाला तर त्या ठिकाणी तुम्ही जे डिस्टन्स कव्हर केलं ते डिस्टन्स इज इक्वल टू रेडियस एवढं होतं. जे डिस्टन्स तुम्ही ए पासून बी पर्यंत केला ते डिस्टन्स इज इक्वल टू रेडियस एवढं होतं. मग त्यावेळेस तुम्ही किती अँगल डिस्प्लेस झाला त्या अँगलला म्हणायचं असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्या अँगलला तुम्हाला म्हणायचं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये वी आर मूव्हिंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. त्या कंडिशन मध्ये तुम्हाला त्याचं डिस्टन्स नाही मोजता येत तर तिथं ते डिस्प्लेसमेंट तुम्हाला फाइंड करावं लागतं आणि ते डिस्प्लेसमेंट असतं त्याच्यावर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा जनरली फिजिक्स मध्ये याचा उपयोग आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटसाठी. आता हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं फाइंड करतो. दिस अँग्युलर डिस्प्लेसमेंट और दिस थीटा, मी सध्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट न म्हणता त्याला मी थीटा म्हणणार आहे. and this theta is equal to असतो r upon radius. हा कसा फाइंड केला जातो. हा थीटा फाइंड करण्याची प्रोसेस आहे r upon radius. हा थीटा जर फाइंड करायचा असेल तर r डिवाइडेड बाय काय करा रेडियस करा. मग r किती आहे त्याच्यावर रेडियस एवढी r upon r म्हणजे थीटा इज इक्वल टू 1 आणि या पद्धतीने आपण थीटा हा फाइंड करायचा असतो. सो हा एक फॉर्म्युला आहे. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला वी आर युजिंग इन फिजिक्स. थीटा इज इक्वल टू r अपॉन रेडियस. आणि हे वरचे कन्वर्जन सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते आपल्याला फिजिक्स मध्ये वापरायचे. होप सो सगळ्यांना हे समजलं असेल. आता मी याचं काही एक्झाम्पल घेतो ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. आपण नंतर करू. काय करूया एक आर्क घेऊ सर्कलची आर्क. त्या सर्कलची आर्क जी आहे त्याच्यावर जी लेंथ दिली आहे ती लेंथ इथे एक्झाम्पल 1 म्हणतो मी. या टाइपचं एक्झाम्पल आता तुम्हाला याच्यानंतर मी आता हे एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. तुम्हाला पुढचं एक्झाम्पल हे सॉल्व्ह करायचं. आता बघू काय केलं. हा सेंटर असेल सर्कलचा आणि ही याच्यावर आर्क असेल आणि ही आर्क तुम्हाला दिली आहे पाय सेंटीमीटर. ही आर्क तुम्हाला दिली आहे पाय सेंटीमीटर. पाय म्हणजे पायची व्हॅल्यू तुम्हाला डिग्री मध्ये माहिती 180. सो दिस पाय म्हणजे तुम्हाला सेंटीमीटर. तर पाय सेंटीमीटर त्यांनी म्हणतो. आणि याची रेडियस जी आहे तर रेडियस तुम्हाला दिलेली आहे. रेडियस आहे दिस इज सेंटर ओ. तुम्हाला थीटा विचारला आहे रेडियन आणि डिग्री मध्ये. त्याच्यानंतर दिस रेडियस इज इक्वल टू आहे 6 सेंटीमीटर. इथं सुद्धा रेडियस आहे 6 सेंटीमीटर आणि आर्क तुम्हाला दिली आहे पाय सेंटीमीटर. आणि तुम्हाला विचारलं काय फाइंड द अँगल subtended at its center by arc of the circle in radian and degree. तुम्हाला कशामध्ये फाइंड करायला लावला तो अँगल फाइंड करायला लावला. कशामध्ये जो आर्कने तयार केला अँगल आहे तो तयार केलेला जो फॉर्म केलेला अँगल आहे तो अँगल तुम्हाला फाइंड करायला लावला आहे रेडियन आणि डिग्री मध्ये. मग कसं सॉल्व्ह करणार एकदम सिंपल आहे. पहिल्यांदा हा थीटाचा फॉर्म्युला लिहून घ्या. दिस थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला थीटा इज इक्वल टू किती आहे आर्क अपॉन रेडियस जो वरती तुम्हाला लिहून दिलेला आहे. मग याच्यामध्ये आर्कची व्हॅल्यू टाका. हा येताना येणार आहे रेडियन मध्ये. याचा युनिट असेल रेडियन. थीटा इज इक्वल टू हा कशामध्ये येणार आहे 1 रेडियन. दिस इज द 1 रेडियन. मग थीटा इज इक्वल टू किती आला आर्क अपॉन रेडियस. सो थीटा इज इक्वल टू आर्क किती आहे आर्क तुमच्या समोर आहे पाय अपॉन रेडियस. रेडियस आर इज इक्वल टू किती आहे 6 सेंटीमीटर. हे कशामध्ये झालं रेडियन मध्ये. हे झालं तुमच्याला फर्स्ट आन्सर. थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 रेडियन. सो आपण फर्स्ट सर्कल तयार केलेला अँगल आहे तो रेडियन मध्ये भेटला. थीटा इज इक्वल टू किती आला पाय बाय 6 रेडियन. आता पुढे काय फाइंड करणार थीटा तो डिग्री मध्ये फाइंड करायचा. थीटा डिग्री मध्ये कसं फाइंड करणार ते इथं आहे 1 रेडियन आणि 1 रेडियनची व्हॅल्यू किती असेल तुम्हाला माहिती आहे. 1 रेडियन इज इक्वल टू असतो 180 डिग्री अपॉन पाय. म्हणजे तुम्हाला इथं रेडियनचं कन्वर्जन करायचं आहे डिग्री मध्ये. रेडियनचं कन्वर्ट रेडियन टू डिग्री मल्टीप्लाय बाय 180 डिग्री अपॉन पाय. रेडियन टू डिग्री मध्ये जर तुम्हाला कन्वर्जन करायचं असेल तर 180 डिग्री अपॉन पाय ने काय करा मल्टीप्लाय. मग इथं सुद्धा तसंच करूया. थीटा इज इक्वल टू किती असेल मग पाय अपॉन 6 मल्टीप्लाय बाय कितीने मल्टीप्लाय करणार 180 डिग्री अपॉन पाय. दिस पाय and पाय गेट कॅन्सल. थीटा इज इक्वल टू आले तुमचा आन्सर 30 डिग्री.
अशा पद्धतीने तुम्ही हे दोन्ही आन्सर फाइंड करू शकता. थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 राईट अँगल थीटा इज इक्वल टू 30 डिग्री या ओके. परत एकदा सांगतो बघा, तुम्हाला काय दिलं डायग्राम गिवन होती, आर्क गिवन होती, आर्क होती पाय सेंटीमीटर, रेडियस होती r इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि तुम्हाला विचारलं फाइंड द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर बाय आर्क ऑफ द सर्कल इन रेडियन अँड डिग्री. मग आपण सिंपल आपला फॉर्म्युला घेतला थीटा इज इक्वल टू, हा फर्स्ट फॉर्म्युला आपण घेतला आहे. तुम्ही काय करायचं आहे फॉर्म्युलासाठी नोटबुक करायची. फर्स्ट चॅप्टर आपण घेतलं ना बेसिक मॅथमॅटिक्स यूजिंग फिजिक्स, त्याच्यासाठी एक नोटबुक करायची आणि त्या नोटबुकमध्ये हे सगळेचे सगळे फॉर्म्युले तुम्ही नोट डाऊन करत चाल, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर हे फॉर्म्युले तुम्हाला लागत चालतात. ओके, होप्स सगळ्यांना समजलं असेल. तुम्हाला एक नोटबुक करायची आहे, त्याच्यामध्ये क्लासिकल मेकॅनिक्सवरती लिंक द्या. ते चॅप्टर्सचे आपण चॅप्टरसाठी ते चॅप्टर जे आहे ते क्लासिकल मेकॅनिक्सचे सगळे चॅप्टर्स आपण त्या नोटबुकमध्ये लिहित चालणार आहोत आणि त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते फर्स्ट पेजवरती ते फॉर्म्युले कलेक्शन करून ठेवा, जेणेकरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला फक्त फॉर्म्युला घ्यायचा, व्हॅल्यू टाकायच्या, सॉल्व्ह करायचं. जसं की मी इथं पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिला होता थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, तोच फॉर्म्युला घेतला. थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस, युनिट असतं त्याच्यावर रेडियनमध्ये, आर्कची व्हॅल्यू होती पाय सेंटीमीटर आणि रेडियस होती त्याच्यावर 6 सेंटीमीटर. सो थीटा इज इक्वल टू आला पाय बाय 6 कशामध्ये रेडियन. आता याचं कन्वर्जन करायचं आहे डिग्रीमध्ये. सो कन्वर्ट रेडियन टू डिग्री, रेडियन टू डिग्रीमध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर मल्टिप्लाय काय 180 डिग्री अपॉन पाय, मग याला मल्टिप्लाय केलं 180 डिग्री अपॉन पायने, म्हणजे याचं कन्वर्जन झालं डिग्रीमध्ये. ओके, पुढचा प्रॉब्लेम तुम्हाला देऊ. होप सो तुम्ही पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. सो इथं अँगल थीटा तुम्हाला आर्क दिलेला आहे 3 पाय बाय 2 आणि रेडियस दिली आहे तुम्हाला 8 सेंटीमीटर, रेडियस दिली आहे तुम्हाला 8 सेंटीमीटर. तर आता हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा. हा प्रॉब्लेम तुमच्या होमवर्कसाठी असेल, म्हणजे मला पण समजेल किती विद्यार्थी होमवर्क करत आहेत. तर हा प्रॉब्लेम होमवर्क करून तुम्ही उद्या कमेंटमध्ये किंवा आपल्या जे फाउंडेशनचा ग्रुप आहे त्या फाउंडेशनच्या ग्रुपवरती या प्रॉब्लेमचे तुम्ही सॉल्व्ह करून फोटो सॉल्व्ह करून त्याचे फोटोज तुम्ही टाकू शकता. ज्याला नाही समजलं त्यांनी मला डाऊट्स विचारा, मी डाऊट्समध्ये क्लिअर करू. अंडरस्टँड? ओके, वेल अंडरस्टँड. आता पुढे जाऊ. हे सगळ्यांना समजलं असेल, हे तुम्ही पॉज करून नोट डाऊन करू शकता. सो नाव नेक्स्ट हे बघा विद्यार्थ्यांनो, 11 आणि 12 स्टँडर्डमध्ये तुम्हाला जर करिअर बनवायचं असेल तर या 2 वर्षामध्ये कुठेही ब्रेक घेऊ नका, थांबू नका. सध्या फक्त घरात थांबा, घराच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. स्टे होम सेफ होम, घराच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. ठीक आहे, तुमच्यासाठी आम्ही आहोत, ऑनलाईन लेक्चर्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. हो, आता या ट्रिग्नोमेट्रीचा आपण सेकंड पार्ट घेणार आहोत. जसं की अँगल बघितला, रेडियन बघितला, आता आपण नेक्स्ट पार्ट घेणार आहोत, तो म्हणजे तुला ट्रिग्नोमेट्रिक रेशो. सगळ्यांना माहिती तुला ट्रिग्नोमेट्रिक रेशो किंवा टी रेशो सुद्धा म्हणतात. घेऊया ट्रिग्नोमेट्रिक रेशो, ट्रिग्नोमेट्रिक रेशो और त्याला म्हणायचं असतं टी रेशो. मग आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो, ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू तुम्हाला माहिती असेल. ट्रिग्नोमेट्रिक मध्ये तुमचे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, टेन, कोसेक हे व्हॅल्यू तुम्हाला माहिती. मग ट्रिग्नोमेट्रिक रेशो तो डोकं चालव सांगू शकता तुम्ही, आपले विद्यार्थी नाही त्यामुळे मग तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की ट्रिग्नोमेट्रिक रेशो कशी. सपोज मी काय केलं 2 लाईन घेतलं, एक ओरिजिन घेतला, सुरुवातीला मी ओरिजिन. मग आता हा ओरिजिन मी घेतला, असं सगळ्यांना दिसत असेल. हा ओरिजिन घेतला, हा ओरिजिन आहे O आणि मी एक लाईन टाकली इथं या ठिकाणी. सो ही जी लाईन आहे हा ओरिजिन आहे, इथं लाईन आहे x O आणि असेल x प्राइम. सो x O and x प्राइम. मग याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर दुसरी एक लाईन टाकली, ही दुसरी एक लाईन आहे तिला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर आहे आणि ती आहे y O and y प्राइम. आता दोन्ही कशा आहेत परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, म्हणजे तिला आता 4 क्वाड्रंट्स फॉर्म झाले. मग आता x O y हा असेल फर्स्ट क्वाड्रंट, y O x प्राइम सेकंड क्वाड्रंट, x प्राइम O y प्राइम थर्ड क्वाड्रंट आणि y प्राइम O x हा फोर्थ क्वाड्रंट. ओके, परत एकदा सांगतो. x O y फर्स्ट क्वाड्रंट, y O x प्राइम सेकंड क्वाड्रंट, x प्राइम O y प्राइम थर्ड क्वाड्रंट, y प्राइम O x फोर्थ क्वाड्रंट. फिजिक्स एकदम म्हणजे मॅथमॅटिक्स आपल्याला एकदम इझी वे नाही, जास्त डिफिकल्ट नाही. इव्हन माझ्यापेक्षाही तुम्हाला चांगल्या प्रकारे मॅथमॅटिक्स येत असेल. ठीक आहे, आता पुढे मी काय केलं, एक रिव्हॉल्विंग लाईन. मग कुठली रिव्हॉल्विंग लाईन घेतली,
तर OP ही रिव्हॉल्विंग लाईन आहे. आता ह्या OP रिव्हॉल्विंग लाईनने इनिशियल पोझिशन पासून काय अँगल फॉर्म केलाय, तो अँगल घेतो मी थीटा. ठीक आहे. त्यानंतर P पासून OX याच्यावरती मी एक परपेंडिक्युलर टाकला, हा परपेंडिक्युलर PM हा परपेंडिक्युलर टाकलाय आणि तो परपेंडिक्युलर झालेला आहे परपेंडिक्युलर जनरल. परपेंडिक्युलर मीन्स इज अ राइट अँगल, सो याचा अँगल आहे 90. दिस इज द 90. So PM is perpendicular on OX आपण म्हणतो. मी लिहू PM is perpendicular on OX. ठीक आहे. मग आता जे तुम्ही साइड सांगू शकता इझी. सो 90 डिग्रीचा जो अपोजिट असतो म्हणजे इन फ्रंट, 90 डिग्रीचा जो फ्रंटला असतो त्याला म्हणायचं असतं हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज 90 डिग्रीच्या फ्रंटला त्याला काय म्हणणार, हायपोटेन्यूज. म्हणजे OP हा तुमच्याला काय झाला, हायपोटेन्यूज. 90 डिग्रीच्या एक्झॅक्टली समोर इन फ्रंट ऑफ 90 डिग्री त्याला काय म्हणणार, हायपोटेन्यूज. त्यानंतर इन फ्रंट ऑफ दिस अँगल थीटा, इन फ्रंट ऑफ दिस अँगल थीटा त्याला म्हणायचं असतं अपोजिट साइड. अपोजिट साइड और त्याला दुसरं नाव आहे परपेंडिक्युलर. त्याला दुसरं आपण काय म्हणू शकतो, परपेंडिक्युलर. सो इन फ्रंट ऑफ थीटा PM इज द अपोजिट साइड. इथे घेतो मी PM, त्याला म्हणणार अपोजिट साइड. अपोजिट साइड और याला म्हणणार आपण परपेंडिक्युलर. एंड ऍडजसंट थीटाचा जो ऍडजसंट आहे OM याला म्हणायचं असतं बेस. दिस इज बेस. और याला दुसरं नाव आहे ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड. सो OM हा OM काय झाला आता, OM झालेला आहे दिस इज द ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड और याला म्हणतो बेस. याला काय म्हणतो, बेस. मग आता ट्रायंगल फॉर्म झाला. ट्रायंगल कसा फॉर्म झाला, तर ट्रायंगल झाला दिस बेस, ॲडिशन ऑफ बेस, ॲडिशन ऑफ अपोजिट साइड, ॲडिशन ऑफ हायपोटेन्यूज आणि यांच्यावाले 6 डिफरंट रेशो. दिस 6 डिफरंट रेशो इज कॉल्ड ॲज अ ट्रिग्नोमेट्रिक रेशो. म्हणजे जे 6 डिफरंट रेशो असतील म्हणजे द ट्रायंगल इज फॉर्म, the triangle, right angle triangle म्हणतो त्याला, right angle triangle, right angle triangle is formed by three sides with its 6 different ratio is called, these 6 different ratio यालाच म्हणायचं असतं ट्रिग्नोमेट्रिक रेशो. ट्रिग्नोमेट्रिक रेशो or trigonometric ratio or we also call as T ratio. मग आता हे 6 फॉर्मेशन्स आपल्याला बघायचे. आता 6 फॉर्मेशन बघण्यासाठी आपण सुरुवात खूप सोयी सगळ्यांना ट्रिग्नोमेट्रिक रेशो म्हणजे काय समजलं असेल, हायपोटेन्यूज म्हणजे काय असतो, अपोजिट साइड म्हणजे काय असते आणि ऍडजसंट साइड म्हणजे काय असते. यासाठी एक थिअरम असतो पायथागोरस थिअरम. हा पायथागोरस थिअरम वापरून आपण कुठली अननोन व्हॅल्यू फाइंड करू शकतो. पायथागोरस थिअरम जनरली हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू ऍडजसंट स्क्वेअर प्लस अपोजिट साइड स्क्वेअर म्हणजे बेस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. हा आपण असं लिहू शकतो. ओके. आता पुढे चालू. आता हे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो कुठले मग बघू. मग हे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो मी डायग्राम करतो, जनरल छोटीशी डायग्राम काढतो मी आता. हे 6 डिफरंट रेशो माणूस बघायचे आहेत. आता हे 6 डिफरंट रेशो आपल्याला झालाय फॉर्म इथं राईट अँगल्स. या ठिकाणी अँगल थीटा असेल, हा 90 डिग्री असेल, हा होता O, हा होता P, हा M. दिस इज द ॲडजसंट साइड. हा असेल अपोजिट साइड आणि हा असेल याच्याला हायपोटेन्यूज. ओके. पहिला ट्रिग्नोमेट्रिक रेशो असतो sin थीटा. सर्वांना माहिती आहे. sin थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. अपोजिट साइड हे पण घेणार नाही, हे सर्वांना लक्षात ठेवायचं. अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज.
मग आता अपोजिट साइड किती आहे तर ती आहे PM. अपोजिट साइड आहे PM डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज आहे OP. तो साइन थीटा सिंपल PM डिवाइडेड बाय OP. पुढं cos थीटा. cos थीटा इज इक्वल टू असतो ऍडजसंट साइड माहिती तुम्हाला एक बरं प्रकार ऍडजसंट साइड divided by hypotenuse. Okay, so adjacent side आहे OM आणि hypotenuse ची व्हॅल्यू आहे OP. त्यानंतर असतो tan theta. What is the value of tan theta? Sin upon cos. Simple, it is the ratio of sin theta upon cos theta is a trigonometric ratio is called as a tan theta. Sin upon cos म्हणजे PM divided by OP multiply by OP divided by OM म्हणजे आपण लिहू शकतो sin theta ची व्हॅल्यू आहे PM divided by OP and again divided by OM divided by असे OP म्हणजे असं पण लिहू शकतो multiply by OP divided by OM. OP and OP get cancel so PM divided by OM. Okay, sin झाला cos झाला tan झाला. Next cot theta. Cot theta means very simple. Cot theta is equal to असतो 1 upon tan theta. 1 upon tan theta म्हणजे 1 upon PM divided by OM. So जर रेशो इक्वल जर केला तर OM divided by असे PM. त्यानंतर आहे secant theta. Secant theta is equal to तर तुम्ही म्हणता तसा sec theta आणि नंतर आपण secant theta. आता हा secant theta is equal to किती असतो 1 upon cos theta. This 1 upon cos theta. Cos theta ची व्हॅल्यू किती आहे OM divided by OP. याचा वरून इनवर्स जर घेतला तर तो येऊन जाणार आहे OP divided by OM. किती झाले 5. अजून एक काय असतं 6 आहे cosec theta. cosec theta असेल 1 upon sin theta. Okay, so 1 upon sin theta means OP divided by PM. हे 6 रेशो आहेत. And this 6 ratio is called as a trigonometric ratio. Sin theta, cos theta, tan theta, cot theta, secant theta, cosec theta. Sin cos tan easily find करू शकता. Cot 1 upon tan, secant is equal to 1 upon cos and cosec is equal to 1 upon sin.